अजित मोहिते यांना आपण स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी हा एकमेव असा कर्णधार ज्याने 1 नाही 2 नाही 3 वेळा अजिंक्यपद पटकावलं आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील जबरदस्त कर्णधारपद आणि आता देखील आपल्या संघासाठी प्रमुख फलंदाज म्हणून सलामीला आलेला आहे। समोर आहे विशारद पगारे नॉन स्ट्राईक एंडला आणि पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज सूर्या। पहिलं पॉवर प्ले सुरू होत आहे। ठीक आपण बघतोय 5:23 झालेली आहेत। टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे शिफा स्ट्रायकर्स 11 मालाड आणि आमंत्रित केलं गोलंदाजीला US उमेश 11 संघाला। हियर वी गो, काउंटडाऊन स्टार्ट। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सूर्या। स्ट्राईकला अजित मोहिते। पहिला चेंडू या ठिकाणी हुक केलेला चेंडू होतोय आणि उत्कृष्ट झेल, क्या बात है, मेरी झलक सबसे अलग। उलटा दिशेला विरुद्ध दिशेला धावत जाऊन नजर निश्चितपणे राजेश दुबे याने घेतलेला उत्कृष्ट सुंदर असा झेल, खेळाडू बाद गॉन। निश्चितच हा बघा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर पूर्णतः बरोबर मिडल होऊ शकला नाही, मात्र लक्ष छान होतं राजेशचं। शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा आहे पंचांच्या उजव्या बाजूला। बघा 2 खेळाडू बाहेर आपण पाहतो, एक डीप मिड विकेट आहे, एक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच लॉंग ऑफ। या पॉवर प्लेमध्ये शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, एक मिड ऑफ, मिड ऑन, कवर, एक्स्ट्रा कवर, पॉईंट असं क्षेत्र व्ह्यू आणि लॉंग ऑफला आपल्याला किसन देवेंद्र हा पाहायला मिळतोय। त्यामुळे मिड ऑफ थोडा मागे आहे, मिड ऑनवरती थोडासा वाईडी शुभा आहे। शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आहे आणि पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पहिल्या सामन्यातील सामनावीर उमर स्वतः कर्णधार आता फलंदाजीला आलेले आहेत। 1 बॉल 1 विकेट, धावसंख्या 0। अजून एक संधी मिळणार, कॉट अँड बोल्ड, खेळाडू बाद गॉन, दॅट शुड बी टेकन। सेकंड विकेट डाऊन। टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतोय दुसरा गडी बाद झाला, शॉर्ट चेंडू होता, फुल करायला गेले, बॅटच्या वरती लागला आणि बरोबर मिडल होऊ शकला नाही। अजून एक गडी बाद होतोय। तंबूच्या असलेला 2 चेंडू 2 गडी बाद। सूर्य या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय। खरोखरच या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी आणि डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी। काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी। मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव। चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। प्रयत्न फसला, प्रयत्न हुकला आणि झेल देऊन बसला। दुसरा गडी बादून परततोय नागा, नवीन फलंदाज। खूप काय अवलंबून असेल गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये या खेळाडूने केलेली प्रगती। कोलगेटच्या मैदानावर रबर बॉल, धर्मवीर आनंद इथे चषक आपण पाहिलं, धर्मवीर चषक बंटी सरमळकर यांच्या माध्यमातून आयोजन गतवर्षी, त्यानंतर डोंगरीची स्पर्धा देखील गाजवली आणि या मोसमामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे फॉर्ममध्ये आहे। मात्र हॅट्रिकची संधी आता सूर्याला, पहिल्याच 2 बॉलवर 2 आपण गडी बाद करताना पाहिलंय। सो सूर्या इज ऑन हॅट्रिक। व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, पॉइंटच्या ओळखून मारलेला फटका होता। हँड कोऑर्डिनेशन जबरदस्त आहे। थोडासा स्टान्स आपण पाहिला तर क्रॉस उभा राहतो, ज्या पद्धतीने अजित मोहितेला आपण पाहतो उभं राहताना। काही मोजके असे खेळाडू आहेत ज्यांचा स्टान्स आपण वेगळा पाहतो। पिंटू पालशा याला आपण पाहिलं ज्यावेळेस GI11
यांच्या माध्यमातून सुरुवात झाली त्यावेळेस त्यांची उभी राहण्याची स्टाईल आणि एक छान पद्धतीने चेंडूला खेळून काढलं ते म्हणजेच पॉईंटच्या वरून मॅच बॉल आलेला असेल तर तो आपण घेणार आहोत. आणि धावसंख्या 3 चेंडू 4 धावा 2 गडी बाद. स्ट्राईकला नागा. विशारद अजूनही स्ट्राईकपासून वंचित आहे त्यामुळे निश्चितच संधी असेल कारण 2 पॉवर प्लेमध्ये प्रत्येक संघाने जर आपण पाहिलं तर 41 धावा मगाशी आपण पाहिल्या ज्या संघाने केल्या होत्या ते म्हणजेच डॉक्टर खाडे 11 जी सर्वाधिक धावसंख्या होती पॉवर प्लेमध्ये पहिल्या 2 आणि या स्पर्धेमध्ये 44 ही पॉवर प्लेची मोठी धावसंख्या आहे आत्तापर्यंत. ओ चेंडू थोडासा डाव्या यष्टी बाहेर मात्र पंचांचा इशारा वाईड. खूप चांगल्या प्रकारे वेल लेफ्ट करतोय. ज्या बॅट्समनला मिडल लेग स्टंप माहीत आहे निश्चितच आपला स्टान्स काय त्याप्रमाणेच त्याने लेफ्ट केला आणि एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 5 धावा 2 गडी बाद पहिल्या षटकात. फुलर लाईन चेंडू होता थोडासा यॉक करण्याचा प्रयत्न होता त्या चेंडूला खेळून काढला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 6. पहिल्या ओव्हरमध्ये सूर्या अचूक टप्प्यावर भर देतोय. नियंत्रण छान आहे फक्त आपण म्हणतो की टप्पा ओळखून नाही कंट्रोल चांगला असणं गरजेचं आहे. दिशा देखील तितकीच महत्त्वाची असते. क्षेत्ररक्षणात बदल आणि डावखुरा फलंदाज एक शैलीदार फलंदाज ज्याने अल्पावधीमध्ये खूप चांगले यश मिळवलेलं आहे असा फलंदाज आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितच टेनिस क्रिकेटचं एक वैभव भवितव्य निर्माण करू शकतो असा खेळाडू आहे तो म्हणजेच विशारद. स्ट्राईकला डीप मिड विकेट एक आपण पाहतोय आणि एक लॉंग ऑफला खेळाडू आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिल्या षटकातील ज्या प्रकारची आपण गोलंदाजी पाहिली आत्तापर्यंत 4 बॉल पुढचा चेंडू स्लोवर बन लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड. अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना शिफा स्ट्रायकर्स शिफा 11 यांना आपण पाहतो. मालाडचा संघ त्यांच्या समोर आहे तो म्हणजेच संघ US उमेश 11. आता मात्र संधी. हॉट अँड बोल्ड अँड गॉन. व्हॉट अ कॉल. खूप चांगला कॉल दिला. प्रीतम परबने पहिल्यांदा ॲक्शन घेतली होती मात्र कॉल दिला की नाही तुझा आहे. वेल जज कॅच. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑन द स्क्रीन. व्हॉट अ जजमेंट कॅच. अँड विशारद पगारे back to the pavilion, the 3rd wicket down. Team Shifa Strikers Malad. So the batsman struggling there in the first over, and what a comeback over by Surya in the first mandatory power play on, because 3 players went for the dugout. And the new batter, let's see who is the new batter. Shri man from Malwani. अटल खेल महोत्सव में बहुत बढ़िया प्रदर्शन था इनका. शिफा 11 स्ट्राइकर्स टीम के लिए जब इन्होंने अपना योगदान दिया और वही खिलाड़ी देसर बॉयज़ के लिए हमने देखा है सार्विन ये खिलाड़ी है जिस तरह से अपने टीम के लिए योगदान अब शिफा स्ट्राइकर्स 11 के लिए यहाँ पर बल्लेबाजी के लिए आ रहे हैं. अच्छी क्षमता है हार्ड हिटर ये भी बल्लेबाज. लेकिन अब सिचुएशन अलग है. बढ़ रहा टेंशन. अब बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन क्योंकि पहले मैंडेटरी पावर प्ले में 3 विकेट गंवाकर 7 रन केवल हो चुके हैं. अब आखिरी गेंद इस ओवर की प्रशांत. यस 1 टू गो. सो बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर तैयार श्री. एक शॉट थर्ड मैन शॉट फाइन लेग पॉइंट पर खिलाड़ी कवर एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ मिड ऑन का खिलाड़ी सर्कल के अंदर बैकवर्ड स्क्वायर लेग पर सर्कल के अंदर एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑफ. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. पावर प्ले की आखिरी गेंद सूर्या. अच्छा स्ट्रोक लेकिन क्या नहीं कवर के ऊपर से गेंद निकल गई. जब तक कि वहां पर खिलाड़ी केसन देवेंद्र जाएंगे एक हाथ से रोका है जब तक कि वहां पर थ्रो करेंगे. 2 रन मुकम्मल. 2 रन का इजाफा और जब तक कि वहां पर खिलाड़ी बैकअप के लिए आए इन 2 रन से संतुष्ट. रन संख्या 9 रन 3 विकेट के नुकसान पर. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025 द 9th edition that we are celebrating here, and what first day that we are celebrating the last match as far as the second quarter final is concerned between Shifa Strikers 11 Malad versus US Umesh 11, where the captain Umar won the toss and decided to bat first. They really not exactly the good start has been given by openers because Visharad Pagare, Ajit Mohite back to the pavilion, then Umar back to the pavilion. So the most important responsibility on the shoulder of Shri and Naga. चला लवकर
बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. दुसरं षटक पॉवर प्ले घेण्यात आलेलं आहे आणि विनंती राहील दोन्ही पंचांना देखील आपण देखील थोडं पुश करायचं आहे. सर्व खेळाडूंना देखील विनंती राहील जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजीसाठी येतोय सोहेल येतोय. चीता कैंप के और एक खिलाड़ी सोहेल, इसके पहले बिलाल को हमने देखा था. बिलाल विपक्षी टीम में हम देख रहे हैं और इस टीम के पास एक क्षमता है. जिस तरह से देखिए ये चेंबूर हो, चीता कैंप हो, जहाँ से बहुत सारे अलग अलग खिलाड़ी निश्चित तौर पर जिन्हें मुंबई क्रिकेट के लिए भी योगदान दिया. आपण जर पाहिलं तर सूर्यकुमार यादव, त्यानंतर इरवाडकर याला देखील आपण पाहिलं की ज्या माध्यमातून त्यांचे कोच सूर्यकुमार यादव यांच्या कोचनी ज्यांना तयार केलं आणि त्याच परिसरातून आपण सुहेलला देखील पाहतोय. बघा ॲक्शन आगळी वेगळी आहे. बॉलिंग क्रीजजवळ आल्यानंतर त्याचा जो रिलीज पॉईंट तुम्ही पाहिलात तर तुम्हाला कळेल थोडासा थांबून पॉज नंतर बॉल डिलिवर्ड होतो. त्यामुळे थोडंसं बॅट्समनला देखील बॉलचा टप्पा ओळखून खेळावा लागेल. ज्या प्रकारे नागा उभा आहे तिथे पहिला चेंडू निर्धाव डॉट. आता मात्र समोरच्या दिशेला मस्तक पर दस्तक, खणखणीत दणदणीत हाय अँड बघा या अगोदर ज्यावेळेस तो बाद झाला होता त्यावेळेस मधला एसटीवरचा चेंडू खेळायला गेला, थोडा ऑफस्टम्पच्या बाहेर होता, थोडासा रूम बनवला आणि आपण जर पाहिलं तर इनसाइड आउट ज्या प्रकारे तो खेळतो ती त्याची ओळख आहे आणि खूप चांगला फटका, सुंदर फटका पाहायला मिळाला. आज दिवसभरामध्ये काही असे फटके पाहायला मिळाले कव्हरला आपल्याला की जे निश्चित आजच्या दिवसातील नेत्रदीपक फटके होते. पुढचा चेंडू सुहेल ऑफस्टम्पच्या खूप बाहेर आणि बघूया डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न तर होता, मात्र त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय नो आहे. नो +1, 2 धावा, धावसंख्या 17. निश्चितपणे खतरा होऊ शकतो का, कारण फ्री हिट आता येणार आहे. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला ज्या ठिकाणी खेळायचं त्या ठिकाणी खेळू शकता आणि श्रीला ती जबाबदारी आता पूर्ण करावी लागेल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे कॅमेरामॅन जग्गू हे देखील आपण पाहतोय स्क्रीनवर. ओव्हरनंतर पूर्ण आमचे जे ग्राउंड्समध्ये बसले प्रेक्षक देखील कव्हर करतील. आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला फ्री हिट सुहेल, स्ट्राईकला आहेत श्री, धावसंख्या 17. आता मात्र फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल आणि हा येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. या 23. बघा एखाद्या फलंदाजाला फॉर्ममध्ये येण्यासाठी 2 ते 3 मोठे फटक्यांची गरज असते आणि तेच दाखवतोय हा देखील श्री, कारण या अगोदर फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. खूप चांगल्या प्रकारचं याचं देखील हँड आय कोऑर्डिनेशन आहे. टप्पा ओळखून चांगला बॉटम हँडचा वापर करणारा खेळाडू आहे. मालवणी मलाड या परिसरातील शिफा स्ट्रायकर्स 11 या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना फिरोजभाई यांच्या माध्यमातून तयार झालेला संघ आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना उमर यांचा संघ. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला. व्हॉट अ शॉट. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मान वंदना. व्हॉट अ शॉट. हायर अँड सम अनदर ब्युटिफुल. प्रतिम सुरेख विकेट जरी 2-3 द्रिशांक यादवकडून हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे श्रीसाठी. 2 चांगले फटके आपण पाहिले. आता मात्र थोडासा बॅक ऑफ द लेंथ होता. जी लेंथ बदलली, ज्या टप्प्यावर गोलंदाजी करत होता दिशा होती चेंडूची ठेवण्याची ती थोडीशी मागे ठेवली जेणेकरून बॅट्समनला थोडीशी ताकद लावायला लागली. बॉलपर्यंत पोहोचले नव्हते. चेंडूला खेळून काढलं. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र चेंडू येतो म्हणजेच लॉंग ऑनला. त्या ठिकाणी प्रितेश पाटील आहे आणि एका धावेने धावसंख्या टोटल पुढे सरकते ती म्हणजेच 30-3 गडी बाद.
दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. ऑफ स्टंपवरचा चेंडू आणि पंचांचा इशारा बाहेर जातोय. वाईड आहे का? यस. अमित गोलतकर सर यांना पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतःवर कंट्रोल ठेवावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी करणारा गोलंदाज सुहेल आहे, फलंदाज देखील थोडंसं पाहतोय आणि त्यानंतर आपले फटके खेळतोय. बघूया पुढचा कोणत्या स्वरूपाचा चेंडू असेल सुहेल याचा. नागासाडी मिस टाइम स्ट्रोक, सोपा झेल एंड नागा बैक टू द बॉल. इट्स अ बिग विकेट. खुद को बिखरने मत देना. कभी भी किसी हाल में लोग गिरे हुए मकान की ईंटें तक ले जाते हैं, तो निश्चित तौर पर खुद पर यकीन होना होगा. यकीन किया था सुहेल ने और अच्छा कमबैक. जिस गेंद को पुल करना चाहते हैं, लीडिंग एज थी, टॉप एज और शॉट फाइन लेग पर एक बेहतरीन विकेट. ये मैच में कमबैक करने वाली विकेट. लेकिन मंदार गुराव, इन्हें अब देखेंगे बंड्या. बहुत ही, ये देखिए स्क्रीन पर, ये सभी हमारे दर्शक दीर्घा में जो खिलाड़ी कक्ष है वहाँ पर दर्शक दीर्घा है. डगआउट की तरफ पूरी तरह से वेल पैक. आज का फ्राइडे है और बेहतरीन 2 ओव्हर के समाप्ति के बाद 31 रन 4 विकेट के नुकसान पर नागा बाद झाला. निश्चित स्वतःवर थोडासा नाराज असेल, कारण जर बॉल टाईम झाला असता तर निश्चित आपल्याला लेफ्ट साईडला जी नवीन ऑन साईडला बिल्डिंग पाहायला मिळते त्याच्या नक्कीच पहिल्या दुसऱ्या माळ्यावर गेला असता, ज्या प्रकारचा अटेम्प्ट केला होता. आणि आता फलंदाजीला आले मंदार गुरव. बंड्या मॅन फ्रॉम काळा चौकी विनर संघाचं प्रतिनिधित्व केलं. बंडी सरांच्या संघातून कित्येक वर्ष मुंबई प्रीमियर लीगमध्ये याच खेळाडूच्या नावावर एका ओव्हरमध्ये 42 धावा आणि त्यातले 5 रिव्हर्स षटकार. फक्त त्या एका ओव्हरमध्ये 42 धावांची गरज असताना सरोजला मारलेले ते षटकार कोणी विसरणार नाही. फक्त एका त्या ओव्हरसाठी 35,000 रुपये कमवणारा फलंदाज नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. सर्व रिव्हर्स षटकार होते. तोच बॅट्समन मंदार गुरव उर्फ बंड्या नॉन स्ट्राईक एंडला. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सूर्या. आणि थोडंसं डबल माइंड झाला. बॉल पिचिंग झाल्यानंतर स्ट्रोक खेळायला गेले इम्प्रोव्हायझेशन करायला. आणि आत्ता थोडंसं श्री दाखवतोय की मला आत्ता तो स्ट्रोक खेळायचा होता. थोडं लवकर जर ॲक्शनमध्ये आले असते तर कदाचित फाईन लेग नाही लॉंग लेगच्या दिशेने तो जाऊ शकला असता, कारण बॅकफुटला देखील तितकाच आक्रमक खेळतो श्री. बघूया सूर्या कोणत्या लाईन लेंथने गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू दाबून खेळलाय. चेंडू पॉईंटला, मिस फिल्डिंग होते. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे जाईल. 2 धावा. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. थोडीशी बॉलचा बाउन्स ओळखू शकला नाही. त्या दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. 33-33. बघा 1-2 चांगले फटके आले. नागा आले, श्री आले. त्याने निश्चितच अडखळत जी दोलायमान स्थिती होती, दयनीय स्थितीमधून बाहेर काढला आणि एका चांगल्या स्थितीमध्ये संघाला घेऊन आले. आता फक्त पुढे पुश करायचं आहे संघाला. गोलंदाजीसाठी सूर्या सज्ज. स्ट्राईकला श्री. पुढचा चेंडू. आता मात्र त्याच टप्प्यावरचा, तीच ॲक्शन. पहिल्यांदा पहिला बॉल देखील याच टप्प्यावरचा होता. पूल करायला गेले होते आणि त्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाही. वन्स अगेन द वेल पिचिंग. कधीकधी बॅट्समनला ओळखतात एखाद्या गोलंदाज. कल्पना आहे की कोणत्या स्वरूपाचा स्ट्रोक खेळायला जाऊ शकतो आणि त्यानुसार आपल्या बॉलच्या पिचिंगमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळतात. त्याच अनुषंगाने टाकलेला चेंडू जो बरोबर बॅटच्या मिडल करू शकला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू डॉट, निर्धाव. पुढचा चेंडू. ओ, बॅट आणि बॉलमधला कुठलाच संपर्क नाही. मिडल लेग स्टंपवरचा चेंडू होता. अक्षरशः टोपीवरती गेली. एवढ्या जोरात आलेला आणि राईज झालेला चेंडू. नॉट एक्झॅक्टली मिडल ऑफ द बॅट अँड आपण म्हणू शकतो की थोडंसं डबल माइंड, द्विधा मनस्थिती आहे. आणि केव्हाही द्विधा मनस्थिती असते तेव्हा आपण नेहमीच वीरेंद्र सेहवागला पाहिलेलं आहे की नेहमी तुमचा स्वाभाविक खेळ तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. नॅचरल, यू मस्ट गो फॉर युअर नॅचरल गेम. वाईल यू आर इन बिग ट्रबल, यू आर थिंकिंग डिफरंट काइंड ऑफ सिच्युएशन मनामध्ये चाललेली असते, त्यावेळेस तो तुम्हाला फटका खेळावा लागतो. मात्र स्वाभाविक नॅचरल खेळ करावा लागेल. पुढचा चेंडू. आणि या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू आता डीप मिड विकेटला. खेळाडू त्या ठिकाणी येतोय. 1 धाव जमिनी लगत. छान त्या चेंडूला कव्हर केलं. अजूनही यानंतर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, कारण तिसरं षटक सुरू आहे. त्यामुळे संधी आहे, संधी तुम्हाला निर्माण करावी लागेल. सायंकाळचं सत्र आहे. बऱ्यापैकी आपण जानेवारीचा महिना पाहतोय. मकर संक्रांत नंतर या स्पर्धेचं आयोजन, एक नामांकित स्पर्धा
फुल टॉस, व्हॉट अ शॉट, पिकअप स्ट्रोक, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमा पार, हा येतोय चौकार. मगापासून या चेंडूची वाट पाहत होता, लेंथ मिळाली. रिप्ले बघा कशा पद्धतीने बॉल आला आणि स्क्रीनवर आपण पाहतोय फक्त ऑफ स्टंपवर गेले आणि फक्त पिक केला, रिस्ट फिरवली आणि खूप चांगला फ्लिकचा वापर केला. मगापासून 2 वेळा ट्राय करत होते याच फटक्याला खेळण्याचा, मात्र ते टायमिंग होऊ शकलं नव्हतं, समय सूचकता नव्हती बॅट आणि बॉलमधली. आणि धावसंख्या 3 ओव्हरनंतर 39-13ची सरासरी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 होते. मोनू नवीन गोलंदाज डावखुरा, मॅन फ्रॉम जोगेश्वरी, हा देखील एक असा खेळाडू ज्यांनी काही वर्षातच गेले काही वर्ष जर पाहिली तर मगाशी मी उल्लेख केला प्रथमेश ठाकरे, भिवंडी प्रशांत कासार, राहुल पाटील यांच्याबरोबर केवळ भिवंडी, ठाणा, पालघर याच ठिकाणी नाही तर कोकणामधील देखील वेगवेगळ्या स्पर्धा खेळण्यासाठी हा देखील पोचतो. आणि तोच मोनू आता गोलंदाजीमध्ये त्याच्याकडे एक चांगले व्हेरिएशन्स आपण पाहिलं तर त्याचं असणारं स्लोअर वन आणि वेगवेगळ्या प्रकारची वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही त्याची ओळख आहे. समोर आहे तितकाच अनुभवी मंदार गुरव. एक चांगली कॉन्टेस्ट या देखील ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकते. 4थं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं, संघासाठी 4थ्या षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू मिस होतोय. चेंडू होते डीप मिड विकेटला. ज्या प्रकारे सायंकाळचं सत्र बॉल साईड होणं आवश्यक आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल निश्चित बाहेर पडणार की आतमध्ये घेऊन येणार, कारण डावखुरा गोलंदाज आहे, राऊंड विकेट टाकतोय, त्यामुळे थोडंसं ओळखावं लागेल मंदार आणि बॉलचा टप्पा कोणत्या प्रकारे असेल, बाहेर निघणार की आतमध्ये येणार. आणि क्वचित ओळखलं तर निश्चित एक चांगला फटका पाहायला मिळू शकतो आपल्याला. पुढचा चेंडू मोनू, राऊंड विकेट. सरळ बॅटने मारलेला समोरच्या दिशेला, जोपर्यंत खेळाडू येतोय केसन देवेंद्र, एक धाव अलॉंग विथ द कार्पेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अनदर सिंगल ॲडिंग इन द स्कोर अँड स्कोर मूव्स टू 41 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4थं षटक सुरू आहे, कारण अजून यानंतर 2 ओव्हर्स बाकी आहेत, त्यामुळे खूप काही क्रिकेट बाकी आहे. एक 75-70 होऊ शकतात ज्या प्रकारची बॅटिंग. आता मात्र ऑन दी अप खेळायला गेले, पूर्णतः शरीरापासून दूर होते, बॉलच्या लाईनपासून वरती खेळायला होतं समोरच्या दिशेला व्हीमध्ये. मात्र बॉलला जोपर्यंत पॉईंटचा खेळाडू फील्ड करतोय, अजून एक धाव, धावसंख्या 42. या ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारचा बॉल आणि बॅटचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला श्री आहे, दुसऱ्या बाजूला मंदार आहे, तर गोलंदाजीमध्ये मोनू जो राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा चेंडू. अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी, अपील, लाऊड अपील बाय विकेट कीपर ॲज वेल ॲज बॉलर मोनू. आणि पंचांचा इशारा लेग बाय. सो अनदर सिंगल ॲडिंग इन द स्कोर इन द फॉर्म ऑफ लेग बाय. स्कोर मूव्स टू 43. The good comeback over by Monu. Just read the batsman quite well, and according to the footwork of the batsman, just change his line and length according to the situation of the match. खूप चांगली लाईन लेंथ आपण पाहतोय. जलद गतीने वाट पाहिली, मात्र हाय इन द एअर, समवन इज अंडर इट, शुड बी टेकन. प्रितेश पाटील आणि विकेट मिळतोय, मंदार परततोय. असं वाटलं होतं टाईम झाला होता, मात्र या मैदानातील सर्वात मोठी बाउंड्री आहे काऊ कॉर्नर, त्या ठिकाणी फटका खेळायला गेले आणि खेळाडू बाद होऊन परतलेत, ते म्हणजेच मंदार. एकूण धावसंख्या 5वा गडी बाद होतोय. धावसंख्या मला वाटतं 44 की 45, 43, 43. ॲक्शन रिप्ले, राऊंड विकेट, ऑन दी अप खेळायला गेले. या अगोदर समोर आपण पाहिलं होतं त्यांना, आणि आता आपण पाहिलं ते म्हणजेच काऊ कॉर्नरच्या दिशेने. नवीन बॅट्समन आता येतोय, दिनेश. मोनू याला मिळालेलं यश. मग अशी मोनू आला त्यावेळेस म्हटलं मी की एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळू शकते. यामध्ये नक्कीच दिनेशकडनं आता अपेक्षा आहेत आपल्याला. सो द न्यू बॅट्समन इज दिनेश. आणि खूप चांगल्या प्रकारे बॉलचा टप्पा ओळखून खेळलेला फटका, वेल एक्झिक्युशन, डीप लॉंग लेग बाउंड्रीला चौकार. हेच करायचं होतं, टप्पा ओळखा आणि आपली दिशा बनवा. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे.
कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं, अपनी दिशा को बदलो, किनारे बदल जाएंगे। बेहतरीन चौका, 4 रन। रन बना लेते तो निश्चित तौर पर यह रन संख्या 70 to 75 एक अच्छा टोटल हो सकता है, क्योंकि शाम का सत्र है। जिस तरह से बल्लेबाजी करने वाली टीम जब बल्लेबाजी के लिए आए तो बॉल भी साइड होना आवश्यक है। विपक्षीय टीम में भी उतने अच्छे घातक गेंदबाज हैं। अब गेंदबाजी के लिए आएंगे फिर एक बार राजेश धोबी, जिन्होंने अच्छा कैच लिया था, वही राजेश धोबी, इन्हें हम देखेंगे। बेहतरीन कैच लिया स्ट्राइक पर। श्री बहुत ही बढ़िया बैटिंग कर रहे हैं, अपने टीम की केवल कमान नहीं समझ, नॉट ओनली जस्ट स्टे देयर एंड जस्ट stand alone and playing a beautiful inning, and what a knock for his team. Still 2 overs left, 12 balls left as far as the first inning is concerned. He has to play the initiative role now. He's take to initiative role. Next one, Rajesh to Shri. First one, slower one. Going out of the park, just waiting at the last moment, and what a shot over the cow corner. Magnificent stroke, 6 रन। वाह हवा, हवा के साथ साथ घटा के संग संग सीमा रेखा के बाहर 6 रन। बहुत ही कमाल की बल्लेबाजी श्री द्वारा। स्लोअर वन, कवर पर खिलाड़ी जब तक आएंगे वहां से गेंद निकलती हुई, 1 रन तो पूरा किया जब तक कि वहां पर जाएंगे दूसरे रन के लिए। किशन देवेंद्र का अच्छा थ्रो, नहीं ऊपर से निकल गई। ओहो, भाग मिल्खा भाग, 1 रन 2 रन और ये तीसरा रन यहां पर आया। इन 3 रनों के साथ अब रन संख्या स्कोर जिस तरह से छलांग लेता हुआ 56 अब रन बने हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। श्री वहां पर एंकर रोल, नॉट ओनली जस्ट हैज बीन डूइंग द एंकर रोल बट नाउ द एक्सेलेरेटर पर पैर दबाकर अब गियर को चेंज कर रहे हैं। 13 गेंदे 32 पर एक बेहतरीन धुआंधार जुझारू पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए, जिसकी जरूरत। नेक्स्ट वन, राइट हैम ओवर द विकेट, स्लोअर वन, जस्ट वेटिंग एट द लास्ट मोमेंट, एंड पहले गेंद को देखा और फिर खेल दिया 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। तो इसके पहले देखिए 4 बॉल में 17 रन किए थे जब ये बल्लेबाजी के लिए था। अब 2 गेंदों में 10 रन बनाए हैं, ये इनकी पहचान है। सबसे अलग झलक, जैसे क्रिसमस धमाका जो हुआ था टूर्नामेंट, जिसमें 4 बॉल में जब 19 की ज़रूरत थी, 3 छक्के लगाए थे और 1 चौका लगाया था, वही खिलाड़ी। और खुद पर यकीन है पूरी तरह से, जिस अंदाज से वो बैटिंग कर रहे हैं। अगली गेंद, ओ बोल्ड है या नहीं देखेंगे। यस, चारों खाने चित, एक तेरी एक मेरी, टिट फॉर टैट, चारों खाने चित। दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई, पूरी तरह से मिस किया था और क्लीन बोल्ड गॉन किया है। लेकिन रन्स कितने आएंगे, क्या टारगेट 75-80 आएगा? बहुत कुछ निर्भर होगा। 13 गेंदे 32 पर नाबाद पारी, 9 स्ट्राइक एंड पर खेल रहे श्री। बहुत ही अच्छा श्री गणेशा किया था। अब नए बैटर आएंगे, विशाल, ये भी युवा खिलाड़ी है और इनसे भी उम्मीद करेंगे। देखिए, जब टीम की ज़रूरत है तब आपको अपना दमखम दिखाना हो। द टीम रियली नीड्स मी, आई एम ऑलवेज देयर, एंड दैट्स काइंड ऑफ द रोल ही हैज़ टू प्ले नाउ, बिकॉज द नॉन स्ट्राइकर बैट्समैन he's been playing a good game of cricket. He's playing on 32 in 13 balls. So the most important responsibility is not only just stay focused there, but give the support as much as strike to batsman Shri also. So 62 for the loss of 6 wicket in the 5th over. Right arm over the wicket, Rajesh to Vishal. Slower one. There is a chance. No, 1 bounce, 4 runs. Welcome boundary. 66. 66 रन। चार रन विशाल ने आते ही अपना खाता खोला चौके के साथ।
66, 66. नेक्स्ट वन, व्हाट अ शॉट, काउ कॉर्नर पर, वन बाउंस और अगेन सीमा रेखा के बाहर, दंदनाता सनसनाता चौवा, 4 रन मिलेंगे, रन 4 तो बेड़ा होगा। के बाद 70 रन, पहले ओवर के 9 रन और 3 विकेट बाजू में कीजिए, आप थोड़ा साइड कीजिए, और उसके बाद 61 बने हैं केवल 4 ओवर में। भगवान कहते हैं कि उदास मत होना, क्योंकि मैं तेरे साथ हूँ, सामने नहीं पर आस पास हूँ, पलकों को बंद कर दिल से याद कर मैं, और कहीं नहीं तेरा आत्मविश्वास हूँ। अपने आप से उस आत्मविश्वास को जगाना होगा, जिसे जागृत किया टीम ने। अब 6 गेंदे शेष, फास्टर वन स्ट्रेट डाउन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, इट्स अ बुलेट, 4 रन। बहुत ही कमाल की फील्डिंग थी, लेकिन उससे निकलते हुए गेंद सीमा के बाद 4 रन। The nice effort has been given by Kishan Devendra on the long off, and what a shot, what a beautiful inning pace by batsman Shri, who is playing on 36. Next one, another beautiful, but what a stroke, back to the bowler drive, what a stop by Monu. It's another dot, still 4 balls left of the first inning. Let's see how many runs they will going for another big one, और 8 या 10 रन भी बना लेते हैं, 10-12 रन, फिर भी निश्चित तौर पर ये रन संख्या लगभग 85-88 हो सकती है। जिस तरह की क्षमता और जिस अंदाज में बैटिंग कर रहे हैं, जिस टच में है, जिस फॉर्म में बैटिंग कर रहे हैं श्री, बहुत ही टेक्निकली साउंड भी बैटिंग की है उन्होंने। और फिर एक बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि रितेश पाटिल वहां पर आएंगे। 1 रन तो पूरा किया है, स्ट्राइक पर क्या जाएंगे, ओ ये आउट करना था, डायरेक्ट थ्रो आएगा, इसीलिए मोनू तैयार नहीं थे वहां पर, लेकिन 2 रन, इन 2 रनों के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 76, 76, स्टिल 3 balls left. What a knock, it's going to be a beautiful inning paced by batsman Shri in the first 5 or 6 deliveries when he faced, he playing on 13 or 15, then just accelerate the inning outside the leg stump. So another wide, गेंद को करना चाहते थे कुरला, गेंद चली गई पारला, स्वाद भरे शक्ति भरे पार्ले जी का प्रोडक्ट। 5:55, रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 77, 6 विकेट के नुकसान पर। अलग अंदाज, थोड़ा लाइन लेंथ पकड़कर गेंदबाजी करने, 3 निर्णायक ये गेंदें आवश्यक है, क्योंकि यहां पर 80-85 चेस हो चुका है, तो निश्चित तौर पर ये 3 गेंदें इंपॉर्टेंट। और अच्छी गेंद, फुलर लेन मिस किया, और गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ, ये नसीब का चौका, 4 रन। क्यों 81, 17 गेंदे 42 पर खेल रहे। अभी इस ओवर की गेंदें बाकी है 2 गेंद पर 1 सिक्सर, 1 दुक्का, 2 बाउंड्रीज, 50 बन सकते हैं। इस टूर्नामेंट के पहले दिन हैट्रिक देखी, मेडन ओवर देखा है। गेंदबाजी के लिए चले मोनू, सीधे बल्ले के साथ खेलना चाहते थे, 1 रन तो पूरा किया है, क्या दूसरे रन के लिए जाएंगे? और देखिए किस तरह से किसे क्रीज को छोड़ना था, किसे स्ट्राइक पर चलना था। ये देखिए अब नए बैटर शायद आएंगे, या दीपांशु को अब आखिरी बॉल पर आना है। लेकिन कमाल की पारी, ये इनिंग अगर आपको अच्छी लगी हो तो एक बार जोरदार तालियां। संकट के समय में ये आए थे संकट मोचक बनकर, 18 गेंदे और 43 रनों की कमाल की पारी, धुआंधार वाली पारी। टेक्निकली साउंड नजर आ रहे थे, बहुत ही दमखम दिखाया, जुझारूपन दिखाया, मैं हूं ना दिखाया, और पारी को जिस तरह से उन्होंने पेश किया था, बहुत ही कमाल की पारी। आखिरी गेंद, ओ ये आखिरी गेंद डॉट, क्या रनआउट का मौका बनेगा? ओ ये देखिए मोए 1 रन।
ये 1 रन 2 रन और ये भी दौड़ रहे हैं। ये देखिए भाग मिल्खा भाग, मुंबई क्रिकेट में जिसे आबाधूबी कहते हैं, इधर उधर उधर इधर। 1 रन और आखिरी बॉल पर अमित गोलतकर से 2 रन, तो 2 रन आए और 84 रन बने हैं। जीतने के लिए 85 की जरूरत, 85 रन टू विन। लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत। बॅटिंग करणाऱ्या संघाने लगेच आपली ओपनिंग पेअर आणायची आहे आणि US समेश 11 संघाला विनंती राहील, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या उमरभाई। परत दोघांकडे ती क्षमता आहे मोठी इनिंग खेळण्याची। खूप सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या प्रत्येक क्रिकेटच्या मनामनावर, क्रिकेटपटूंच्या खेळाडूंच्या मनावर, प्रेक्षकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी स्पर्धा उत्तर मुंबईतील राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025 नव वर्ष नव पर्व, ज्याचा आम्हालाही गर्व, ज्यामध्ये आलं सर्व। खूप चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला बॉल आणि बॅट मधला संघर्ष, ज्या पद्धतीने क्रिकेटच्या सुरुवात झाली सकाळच्या सत्रामध्ये, पहिला सामना संपला आणि त्यानंतर खूप सुंदर असं या स्पर्धेमध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले। जिंकलो म्हणता म्हणता निसटून देखील प्रत्येकाच्या काही संघांच्या हातातून डाव निसटला होता, त्यामुळे निश्चितच प्रयत्न करावे लागणार आहेत। या ठिकाणी देखील नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव आणि जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव। मात्र एक डाव संपलेला आहे, दुसरा डाव सुरू होतोय, बघूया कोणता संघ या ठिकाणी भाव खाऊन जातोय। धावांची गरज आहे 85, गोलंदाजीसाठी येतोय पहिले षटक घेऊन बिलाल शेख, ज्युनियर बिलाल देखील जबरदस्त गोलंदाज। ऑल्सो अनदर बॉलर फ्रॉम चीता कॅम्प, नन अदर दॅन बिलाल शेख इज गेटिंग रेडी फॉर द फर्स्ट ओव्हर ऑफ दिस पॉवर प्ले। 85 धावांचं लक्ष। चला लवकर, वेळ घेऊ नका अजितजी मोहिते, आपणास विनंती राहील। सुरुवात राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला बॅटर आहेत प्रीतम परब, नो स्ट्राईकला रवी। पहिला चेंडू पॉवर प्ले मधला बिलाल शेख, पहिला चेंडू दाबून काढलेला आहे, खेळून काढलेला आहे। ज्या प्रकारचा बॅटचा फ्लो होता थोडासा खाली आपण पाहिला। निश्चितच प्रयत्न करावे लगेल, मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। जो हौसला तैयार किया था अपने खिलाड़ियों के लिए नागा और श्री ने, एक तरफ जुझारू पारी खेली, 43 रनों की 18 गेंदें शेष जब थी तब अपने एक्सीलेटर को दबाया था और जिस अंदाज से 85 का लक्ष्य। दूसरा चेंडू आणि इम्प्रोवायझेशन करायला गेले, ज्या पद्धतीने थोडंसं ऑफस्टोमध्ये शफल केले, नटराज स्टोक थोडंसं वाईडिश आपण जर पाहिलं, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ज्या ठिकाणी आहे, एक शॉट फाईन लेग आहे, त्याच्यामधून चेंडूला बाहेर काढायचं होतं सर्कलच्या बाहेर चौकारासाठी। या अगोदर दिलस्कूप आपण पाहिला होता आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मानस छान होता, मात्र त्याला यश नाही। 2 बॉल धावसंख्या 1। पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद झाले होते, ज्यावेळेस बॅटिंग करणारा संघ आपण पाहिला शिफा स्ट्रायकर्स। आता मात्र या चेंडूला गॅपमध्ये शोधून काढलेला आहे, चेंडू आता डीप मिड विकेट काऊ करण्याच्या दिशेने, खेळाडू त्या ठिकाणी येतोय, श्री स्वतः 1 धाव पूर्ण करतोय, नागा त्या ठिकाणी बॅकअपला जातोय, 2 धावा 3 धावांसाठी परत आहेत।
बॉल झाले 3, धावसंख्या आहे 4. पहिलं पॉवर प्ले खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार करावं लागेल. एक एक धाव महत्त्वाची आहे, कारण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. त्यानंतर उद्या देखील आपल्याला पाहायला मिळेल एरुणकर बॉईज, दादा 11, ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर या देखील संघातून आपण दिग्गज खेळाडूंना पाहणार आहोत. भांडूप स्ट्रायकर्स साई माऊली. आणि मिस होतोय. हे काही असे फटके आहेत जे नेहमीच मोठे धावसंख्या देऊन जाणारे असतात. प्रीतमला मात्र आता ते टायमिंग होऊ शकत नाही. 4 बॉल झालेले आहेत आणि 4 बॉलमध्ये धावसंख्या 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका निश्चितच कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, संघाची धावसंख्या पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक. US उमेश 11 या संघाला. पुढचा चेंडू बिलाल. व्हाट अ शॉट, फुल पॉवरफुल आणि 1 बाउंड चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. वाट पाहून झाली होती, वाट लावायची वेळ आली. यांनी चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगला. चौकार. 8. अश्विन पावसकर यांना आपण पाहतोय. या अगोदर सुशांत पावसकर यांनी अक्षरशः बक्षीस या ठिकाणी सकाळपासून आपण पाहिली, ज्या पद्धतीने डिक्लेअर केले आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ देखील आपण पाहिला. बिलाल तयार. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. ओ, हा देखील मिस होतोय. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 8 धावा. 85चं लक्ष्य, अजूनही 77 आवश्यक आहेत. 77 more runs required to win this match. 30 balls left. So still one batting power play left as per the batting. US Umesh 11 is concerned. Will they going for second power play or waiting for another 2 or 3 bowlers? अजून 2 किंवा 3 बॉलरची वाट पाहणार, कधी घेणार मात्र पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजीसाठी आता येतोय तो म्हणजेच दीपांशू. खूप चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. सारं जग जिंकायचं आहे तुम्हाला, हार कधी मानू नका. निश्चितच यश तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपण पाहणार आहोत ज्या प्रकारे आक्रमण करण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा रवी. समोर आहे दीपांशू. पहिला चेंडू लेफ्ट आर्म, राईट आर्म आणि ओ, याला काय म्हणू शकतो आपण, फसला. स्ट्रोक खेळायला गेला. कधी कधी आपण इम्प्रूव्हायझेशन करायला जातो आणि थोडासा निर्णय अंगलट आल्यासारखा जाणवतोय. खूप चांगल्या प्रकारे ऑस्टम्पर फुल टॉस घेतला. ॲक्शन रिप्ले बघा. फुल टॉस घेतला होता आणि त्यानंतर फाईन लेगच्या वरून खेळायला गेले आणि खेळाडू बाद झाले, अडकले त्या जाळ्यामध्ये. मोठी विकेट, कारण 85 करायचे असेल तर तुम्हाला रवीला निदान 2-3 ओव्हर बॅटिंग करायची होती. मात्र तो परततोय दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलला आणि आता जबाबदारी असेल उर्वरित फलंदाजांवर. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यश कोठारी. मिस्टर इंडियाची तयारी करणारे स्वप्नील पागार यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं. मिस्टर इंडियासाठी खूप प्रयत्न करतात गेले कित्येक वर्ष. लॉकडाऊन नंतर एकच ध्यास, एकच श्वास मिस्टर इंडियाचा आणि माझा स्वतःचा व्हावा विकास या माध्यमातून आपण पाहतोय स्वप्नील पगार यांचा प्रयत्न मिस्टर इंडियासाठी. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. या स्पर्धेच्या निमित्ताने खूप समर्थक त्यांच्या इथे आहेत, त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सो बेस्ट विशेस फ्रॉम अस. धावसंख्या आपण पाहतोय 8. पहिला गडी बाद. नवीन फलंदाजी यश कोठारी. दीपांशू राईट आर्म ओव्हर द विकेट. जसं षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय सुरू आहे. एक एक धाव महत्त्वाची आहे. समोरच्या दिशेला मारलेला फटका मात्र श्री त्या ठिकाणी आहे. बॉलला स्टॉप करतोय आणि बॉल अजित मोहिते घेऊन फेकेपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या 9. 1 गडी बाद 9. US उमेश 11 या संघासमोर आव्हान आहे 85 धावांचं. 9 धावसंख्या आपण पाहतोय.
अजूनही 76 धावा करायच्या आहेत. खूप छान अशी बॅटिंग करावी लागेल कमबॅक करण्यासाठी. 2 ते 3 षटकार जर आले येणाऱ्या काही चेंडूंमध्ये तर नक्कीच. पुन्हा एकदा खोदून काढले अक्षरशः आणि आता वरून गेला निघून. चौकारासाठी 4 धावा. पहिल्यांदा ट्राय केली तेव्हाच आला असता तर हा झेल होऊ शकला असता. थोडा पॉज घेतला आणि त्यानंतर आले आणि चेंडू सीमा पार. चौकार. तैयार है प्रीतम. ओ ये भी गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन. प्रीतम प्यारे वारे वारे क्या तेरे न्यारे 6 रन. मैच डिफेंड करने के लिए. दूसरी तरफ यूएस उमेश 11 बहुत ही बढ़िया बैटिंग कर रहे हैं. प्रीतम स्ट्राइक पर. हर्ष सामने खेला हुआ स्टोक. स्टैंड एंड डिलीवर ओवर दी लॉन्ग ऑन. इट्स अ बिगी मच नीडेड बाय बैटिंग. जो सिक्सर की जरूरत थी. मुश्किल नहीं है दुनिया में. कुछ तो कर तू, जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे तेरे, तू जरा कोशिश तो कर. बहुत ही बढ़िया कोशिश प्रयास कर रहे हैं. बेहतरीन सिक्सर. 6 रन. इस तरह से अगर सपोर्ट मिलेगा तो ये खिलाड़ी भी आक्रमण कर सकते हैं, काउंटर अटैक कर सकते हैं. क्योंकि प्रीतम ने जिस तरह की बाली यहाँ पर खेली है और जिस पारी को आगे लेकर चल रहे हैं उससे सपोर्ट अच्छा मिल रहा है. और रन संख्या देखिए, टोटल स्कोर बनता हुआ 31. अच्छी गेंद. बॉल क्लीन अप. चारों खाने चित. बहुत ही बढ़िया गेंद. जड़ में गेंद की थी. पूरी तरह से मौका नहीं दिया. और जब तक कि वहां पर गेंद बल्ले से ऊपर नहीं, नीचे पूरी तरह से जड़ में थी
और बिल्कुल अंकुश लगाकर एक सदी हुई कसी हुई गेंदबाजी, क्लीन बोल्ड। लुक एट द एक्शन रिप्ले ऑन द स्क्रीन। ये देखिए एक्शन रिप्ले, बॉल कब आई, जब तक कि बल्ला, ओ मौका ही नहीं मिला, बल्ला जब तक कि ऊपर है तब तक गेंद ने जाकर स्टंप को कहा आ गले लग जा, दिल मांगे मोर, विकेट का पतन, गॉन, अनदर विकेट डाउन। अब नए बैटर जिनका नाम है बल्लेबाजी के लिए आए हैं, अब देखेंगे यूएस उमेश 11 के लिए इस खिलाड़ी पर पूरी दारोमदार होगी। प्रितेश पाटील, चला लवकर वेळ घेऊ नका, प्रितेश पाटील या अगोदर ज्या सामन्याचा पुरस्कार मिळवला तोच खेळाडू। वक्त का मोहना, शतरंज सी चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। बहुत ही कमाल धमाल हम देख रहे हैं, जिस तरह का क्रिकेट का ये माहौल गेंदबाजी के लिए तैयार। गेंदबाज, ओह व्हाट अ शॉट, लेकिन क्या विशारद आएंगे, जब तक कि वहां पर एक रन तो पूरा किया है और अच्छा थ्रो, क्या बात है, बहुत ही बढ़िया थ्रो, बहुत ही बढ़िया फील्डिंग विशारद पघारे इनके द्वारा। डीप कवर पर एक रन के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 32, 2 विकेट के नुकसान पर। इक्वेशन अब हमें प्रशांत बताएंगे कितने बॉल्स बाकी है और कितने रन्स की ज़रूरत है। 20 गेंदें बाकी, 53 की ज़रूरत, बहुत ही अलग बैटिंग की ज़रूरत। 3 या 4 सिक्सर आएंगे तो मैच बनेगा। गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद लेग स्टंप के काफ़ी बाहर, अंपायर एक्सरसाइज कर रहे हैं और वाइड का इशारा, इस वाइड के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 33 और जीतने के लिए 52 की ज़रूरत। 20 गेंदें 52, अगर देखा जाए तो 32 रन का डिफरेंस है, मतलब और 5 सिक्सर कंपलसरी लगाने होंगे इस मैच में अगर वापसी करनी है। शंकरनाथ बिगुल बजाना है वापसी का, तो इस बल्लेबाज पर भी वो दारोमदार होगी जिस तरह की बैटिंग वो कर रहे हैं। अगली गेंद पटकी हुई गेंद, मिस टाइम स्ट्रोक है, खिलाड़ी वहां पर नागा आएंगे, एक रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर बॉल को थ्रो करेंगे और 2 रन मुकम्मल। और ये देखिए फिर एक बार, क्या नहीं, बैकअप के लिए खिलाड़ी थे उमर वहां पर, लेकिन 2 रन के साथ अब स्कोर 35-35, जीतने के लिए अब 50 की जरूरत। 19 गेंदें, 19 बॉल्स, 50 टू विन। इट्स गोइंग टू बी रफ एंड टफ मैच बिटवीन टीम यूएस उमेश 11 वर्सेस टीम शिफा स्ट्राइकर्स 11 मलाड, द सेकंड क्वार्टर फाइनल। Here we go, right arm over the wicket. Oh, that's another beautiful चारों खाने चित क्लीन लेग बिफोर विकेट का पतन, गॉन, अनदर विकेट डाउन, बिग विकेट, मैच में कमबैक करने वाली विकेट। नए बैटर अब किशन देवेंद्र, 18 गेंदे 50 की जरूरत। हर एक ओवर में 2 सिक्सर अगर आते हैं फिर भी 6 36, लेकिन बिलाल अब आए हैं, बिलाल शेख, इन्हें भी पता है कि किशन देवेंद्र और बिलाल एक दूसरे के सामने बहुत बार आए हैं, तो पता है कि किस तरह से बल्लेबाजी की यहाँ पर ज़रूरत है। समय गूंगा नहीं, बस मौन है, वक्त पर बताता है किसका कौन है। अब यहाँ पर वक्त बताने वाला है कि निश्चित तौर पर क्या ये पलड़ा भारी होगा, निश्चित तौर पर यूएस उमेश 11 की तरफ, लेकिन जिस तरह की गेंदबाजी हो रही है, बिल्कुल 18 गेंदे 50, ये मैच अभी भी बन सकता है। नॉट एग्जैक्टली कह सकते हैं कि द टीम जिनका पलड़ा भारी है, जो टीम शिफा स्ट्राइकर्स 11 मलाड, लेकिन एक अपर हैंड है जिस तरह की गेंदबाजी उनके पास है। लेकिन किशन देवेंद्र और ये बल्लेबाज अगर 1-2 सिक्सर लगाते हैं तो निश्चित तौर पर ये मैच बन भी सकता है। अच्छी गेंद, लेकिन एक गेंद को खेला है डीप लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, कोई मौका नहीं, 4 रन और एक बेहतरीन चौका। अब 17 गेंदे 46 की जरूरत। खुदा उसके साथ होता है जो ईमानदारी से मेहनत करता है। संभलने के लिए कभी कभी लड़खड़ाना भी जरूरत है। लड़खड़ाती पारी को संभारा, अब केवल आगे लेकर चलना है। जैसे कहते कि एक इच्छा कुछ नहीं बदलती, एक निर्णय कुछ बदलता है, लेकिन एक निश्चय अगर आप करते हो अपने आप से, तो इस निश्चय आपको अपने मंजिल की तरफ, कामयाबी की तरफ आपको ले चल सकता है। और यहाँ पर हम देख रहे हैं जिस तरह की बल्लेबाजी अब कर रहे हैं। 17 गेंदे 46। व्हाट अ शॉट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मस्तक पर दस्तक। प्रितेश पाटिल इज ऑन फायर। व्हाट अ ब्यूटीफुल हिट, 6 रन।
गेंदे 40 की जरूरत. बहुत ही तगड़ा मुकाबला. ज्या प्रकारचा क्रिकेटचा रंगमंच आहे ज्या ठिकाणी आपण पाहतोय. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या फटाफट. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सज्ज होतोय तो म्हणजेच बिलाल. राईट आर्म ओव्हर द विकेट. 16 चेंडू 40 धावांची गरज. अजूनही 3 ते 4 षटकार आवश्यक. आणि खूप चांगली बॅटिंग प्रितेश पाटील याला आपण पाहतोय. भिवंडीकर बॅटिंग करत असताना या देखील मिस टाइम होतोय. मात्र सोनू त्या ठिकाणी आहेत. 1 धाव तर पूर्ण केले. चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलंय त्यांनी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर एंडला धावायचं होतं आणि 2 धावा. 15 चेंडू आणि धावांची गरज 38. धावसंख्या 47 झालेली आहे. बघूया ही स्पर्धा जिंकण्याची झाली तयारी आणि कोण पडतंय कोणावर भारी. कारण आत्ता पण जर आपण पाहिलं तर यानंतर जिंकणारा संघ जय श्रीराम या संघाबरोबर रविवारी उपांत्य फेरी सेमीफायनल खेळणारे रविवारी बेस्ट ऑफ गोराई विरुद्ध बेस्ट ऑफ चारकोप या 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला. अजून एक वाडा शॉट. कडक चाबूक झकास. 6 धावा. षटकार दणदणाता कडक. काय आवाज आला बघा. ची गरज आहे जिंकण्यासाठी. आता 34 किती 32 14 बॉल ना 14 चेंडू 32 धावांची गरज. चला लवकर अजित. जबरदस्त सामना आपण पाहतोय. कोण करणार वाण कोण करणार पलटवार. दोन्ही संघाने खूप चांगल्या प्रकारे जास्त टाइमपास नाही करायचं. चला लवकर. आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती राहील. 14 चेंडू धावांची गरज 32. अतिशय अटीतडीचा सामना. चांगलं कमबॅक करतोय प्रितेश पाटील. एक महत्वाची खेळी. या अगोदर देखील आपल्या संघासाठी तारणहार ठरला आधारस्तंभ. आता देखील एक जबरदस्त आक्रमक खेळी करताना. हा देखील चेंडू हुक करतोय आणि या चेंडूवर आपल्याला पाहतोय 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि 1 धावेने धावसंख्या आता मात्र पुढे आपण पाहतोय. 13 चेंडू आणि धावांची गरज आहे 31. अतिशय अटीतडीचा सामना. 1-3 बॉल्स 3-1 टू विन 3-1 टू विन 1-3 बॉल्स. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है. रंग हमें भरना पड़ता है. बहुत ही आक्रामक क्रिकेट. गेंद और बल्ले के बीच छड़ी ये जंग क्रिकेट का रंग हम देख रहे हैं. जिस तरह से जो एक अलग ये माहौल बना हुआ है. 13 गेंदे 31 की जरूरत. 31 रन की जरूरत. 13 गेंदे. अजिंक्य सानप सनी 11 गोराई 2 गणेश जी सानप इनके माध्यम से एक बेहतरीन इस राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 9वें संस्करण का पहला दिन और 13 गेंदे 31 की जरूरत. गेंदबाजी के लिए बिलाल. इस गेंद को खेले हैं ऑन साइड पर. जब तक कि वहां पर डीप पर जाएंगे 1 रन तो पूरा किया. जब तक कि वहां पर प्रितेश पाटिल जाएंगे और मिस फील्डिंग 2 रन. अब जीतने के लिए 29 की जरूरत. 12 गेंदे शेष. बहुत ही तगड़ा मुकाबला. 12 बॉल 29 टू विन. चला लवकर या ठिकाणी मॅच सुरू करायचे. जास्त वेळ लावू नका. रवी लिंगाला आपणास देखील विनंती राहील लगेच पाणी देऊन आपल्याला परत यायचं आहे. पंचांना देखील विनंती राहील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने 12 चेंडू धावांची गरज आपण पाहतोय ती म्हणजेच 29. चला लवकर. बहुत ही बढ़िया मुकाबला. कौन बनेगा विजेता. संघर्ष की यात्रा जारी आहे. मी महेशजी मकवाना सरांना विनंती करतोय कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग जास्त घ्यायला वेळ देऊ नका. ज्या स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा दीपांशू आहे का बघूया की विशाल येतोय. महेश मकवाना सर आपणास विनंती राहील. त्याचप्रमाणे अमित गोलतकर सर आपण देखील पुश करायचं आहे. येस थँक्यू. सर्व कॅप्टन जे दोन्ही संघ खेळत आहेत उमर आपणास देखील विनंती राहील. पंच ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे तुम्ही देखील लगेच ॲक्शन घ्यायची आहे कारण 12 चेंडू आहेत. कुठल्या प्रकारचं आपण 12 चेंडू खेळणार आहोत त्यामुळे नक्कीच तुमच्याकडनं देखील आम्ही सहकार्य अपेक्षित करत आहोत. गोलंदाज सज्ज होते विशाल. स्ट्राईकला प्रितेश पाटील. एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. एक गली आहे. पॉइंट आहे. डीप कव्हर आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. आणि पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंचांचा इशारा वाईड. 12 चेंडू 28.
आता मात्र US उमेश 11च्या डगआउट मधून टाळ्यांचा गजर येतोय. या मॅच मध्ये काही घडू शकतं. कंपल्सरी चेस आहे. ज्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहत आहोत. जिस जनरल अरुण कुमार वैद्य ग्राउंड पर हम देख रहे सभी दर्शक उपस्थित है. अगली गेंद, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद ये अच्छी गेंद. देखिए यहाँ गुडलेन से अगर गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज को आप थोड़ा परेशानी में डाल सकते हो. वही कर रहे हैं. अब 11 गेंदें और जीतने के लिए रनों की जरूरत है 28. 11 बॉल्स 28 टू विन. एक एक रन, एक एक सिक्सर बाउंड्री और किस तरह से यहाँ पर ये क्रिकेट चलेगा ये तो समय बताएगा. 11 गेंदें और 28. और इस गेंद को खेले हैं, क्या मौका बनेगा. खिलाड़ी वहां पर आ रहे हैं और एक रन तो पूरा किया. दूसरे रन के लिए दौड़ पड़े. दूसरा रन भी पूरा. अब 10 गेंदे और जीतने के लिए 26. दोन मोठे फटके मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. एक चांगलं षटक इम्पॉर्टंट आहे, ज्याची गरज आहे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025 नव वर्ष नव पर्व. खूप सुंदर बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली. पहिल्या मॅच मध्ये निर्धाव षटक, हॅट्रिक ध्रुव शर्मा. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले. तर सुशांत पावसकर यांच्याकडनं 3000 रुपये. सकाळपासून त्या ठिकाणी उपस्थित आहे. उद्या देखील आम्ही 8:45 पासून तुमची वाट पाहू. असे क्रिकेट प्रेमी आहेत हे देखील. व्हॉट अ शॉट. मात्र या ठिकाणी बघूया बॉल कुठे जातो हे मात्र पाहणं गरजेचं राहील. एक धाव तर नाही. खेळाडू मला वाटतं श्री नाही कोण आहे तिथे. खूप सुंदर झेल घेतलेला मंदार आहे का. खूप चांगल्या प्रकारचा झेल घेतलेल्या खेळाडूने मंदार गुरव बंड्याने झेल घेतला आणि मोठी विकेट. मच निडेड विकेट. चला लवकर हर्डल करू नका, लगेचच फिल्डिंगसाठी चला. आणि आता इक्वेशन प्रशांत 9 बॉल 9 गेंदे और 26. राकेश मॉर्कल चेंबूर या परिसरातील हॅट्रिक घेतली तर 3000. 3 षटकार मारले तरी 3000 आणि 6 बॉलला 6 षटकार 10,000 अजूनही आहे. पक्का पक्का पक्का. गेंदबाज हक्का बक्का. बल्लेबाज करेंगे निर्णय पक्का कि आएगा बड़ा छक्का. बहुत कुछ होने वाला है. राकेश काथ्या भी बहुत बढ़िया खिलाड़ी है. मला आठवतं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चेंबूरचा संघ ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस काही निवडक खेळाडू मिळून त्या स्पर्धेमध्ये होते. 2018-19ला त्यावेळेस कामगिरी चांगली होती मॉर्कलची. समोरच्या दिशेला बॉडी बॅलन्स पूर्णतः मागे गेलं होतं. समोर खेळून काढला 1 धाव. या एका धावेने आता मात्र 8 बॉल आणि धावांची गरज आहे 25. शेवटचे 2 चेंडू खूप चांगले तोलून मोजून मापून पकडून घट्ट टाकावे लागणार. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला तो बॅट्समन किसन देवेंद्र आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच इज ऑन. त्यामुळे या 2 बॉलवर खूप काय अवलंबून राहील US उमेश 11साठी. विशाल तयार. तर मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. विशारद पगार त्या ठिकाणी येतोय आणि खेळाडू बाद गॉन. 7 बॉल आणि धावांची गरज आहे 25. विशाल कमबॅक करतोय. अप्रतिम या ठिकाणी षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर केवळ धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच 4 की 5 आलेले आहेत. आणि सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतं. नवीन फलंदाज आता येतोय. किसन देवेंद्र बाद झाल्यानंतर बघूया नक्की बॅट्समन. चला लवकर. अभय 7 बॉल 25. 7 बॉल 25. 4च आलेले आहेत. 29 पाहिजे होते. यस. आणि शेवटचा बॉल या ठिकाणी विशालचा इम्पॉर्टंट, तेवढाच इम्पॉर्टंट बॅट्समनसाठी. आणि या बॉलवर जर षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच इज ऑन. अतिशय अटीतडीचा सामना. US उमेश 11 विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स 11 मालाड. या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. विशाल तयार. मिस करतोय बॉल आणि डॉट चेंडू निर्धाव. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 3 गडी बाद झाले होते. दयनीय स्थितीमध्ये संघ होता. 9 धावा झाल्या होत्या. त्यानंतर श्रीने 18 बॉलमध्ये 43 धावा केल्या. 85चं लक्ष. प्रितेश परतला, किसन परतला. आता 6 बॉल आणि धावांची गरज. चेस करणारा संघ US उमेश 11 या संघाला 25.
घडणार काय, घडणार काय, बिघडणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. शेवटचं षटक घेऊन सोनूवर भरोसा आहे कर्णधाराचा. किसकी होगी जीत, किसकी होगी हार, किसका दिखेगा हुनर और कौन बनेगा विनर. विनर बनने के लिए जिस तरह से यहां पर ये दोनों टीमें कोशिश प्रयास करेंगे. सुशांत पावसकर यांच्याकडनं पारितोषिक पुन्हा एकदा या ठिकाणी जो बॅट्समन सामना जिंकून देईल 6 बॉलमध्ये 25 त्याला 5,000 रुपये सुशांत पावसकर यांच्याकडून. स्ट्राईकला उल्वे आणि उल्वेने या चेंडूला खेळून काढलेला आहे. बॉल कुठे येतोय, कॉटन बोल्ड आणि खेळाडू बाद गॉन. अनदर विकेट डाऊन. स्क्रीनवर आपण छान पाहायला मिळते. इथे आम्हाला थोडीशी नजर व्यवस्थित पाहायला मिळत नाही, मात्र स्क्रीनवर बघा जे पाहतात त्यांना व्यवस्थित छान पाहायला मिळते ऑन द स्क्रीन. सो हाय डेफिनेशन फोर्स वन लाईव्ह टीम. The camera work is quite good. All the cameramen, they've done good job. The first day of this Rajendra Saunap Memorial Trophy 2025 Season 9. 5 balls and required runs to win 25. So 4 compulsory sixers. Rajesh Dhobi, chala lagor Rajesh ji. 5 balls compulsory, 4 sixers required to win this match. बिकॉज जिस तरह से अंधेरा है और बॉल साइड होना आवश्यक है. इसी मुकाबले की तलाश जब तीसरा संस्करण था 15-16 2017 में जब वो मुकाबला हुआ था. प्रभादेवी टीम, राकेश प्रभु की टीम पालघर और सैंडी एसपी शाम के सत्र में. और इस गेंद को खेले लेकिन यहाँ पर और एक खिलाड़ी निश्चित तौर पर डगआउट की तरफ. हैट्रिक अगर लेते हैं तो 3,000 रुपया. सुशांत पावसकर रुकने का नाम ही नहीं ले रहे. आखिरी बॉल तक मैं रहने वाला हूँ यहाँ पर. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी में अजिंक्य सानप, इन्हें मैं कहना चाहूँगा, इन्हें आप निश्चित तौर पर अच्छी ट्रीटमेंट देंगे हम आपको भी. जिस तरह के ये सभी दर्शक दीर्घा में हमारे प्यारे दर्शक, बहुत ही होनहार दर्शक है. केवल यहाँ ही नहीं, क्रिकेट की परिभाषा को अच्छी तरह से जानते हैं. अच्छे आयोजक के तौर पर भी सुशांत पावसकर ने अपना योगदान दिया है. दौलतनगर हो, दहीसर ईस्ट, जहाँ पर बॉक्स क्रिकेट की टूर्नामेंट हो, साई माउली की लास्ट ईयर रबर बॉल की टूर्नामेंट, जहाँ पर हमें कमेंट्री करने का मौका मिला. अब 4 बॉल्स और जीतने के लिए 25 कंपलसरी चेस है. मगर से क्रिकेट नहीं चलता, लेकिन हैट्रिक होती है तो निश्चित तौर पर यह मौका था, लेकिन नहीं. अब 3 बॉल और जीतने के लिए रनों की ज़रूरत 24. और बोरोली प्रीमियर लीग में एक टीम का मैनेजर भी है सुशांत पावसकर. तो निश्चित तौर पर 27 जनवरी को हम मिलेंगे. 8 और 9 तारीख को फरवरी के इसी ग्राउंड पर हम देखेंगे बोरोली प्रीमियर लीग. बहुत ही नामचीन खिलाड़ी खेलने वाले हैं. आणि लक्षात ठेवा, रविवारी विसरू बेस्ट ऑफ गोराई विरुद्ध बेस्ट ऑफ चारकोप या 2 संघांमध्ये एक जबरदस्त सामना पाहायला मिळू शकतो. पुढचा चेंडू आता मात्र फुल करायला गेले. या ठिकाणी चेंडू डॉट जातोय. 2 चेंडू आणि धाबांची गरज आहे. 24. सोहम राणेला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आमच्या बेस्ट ऑफ गोराई, जो कॅप्टन देखील आहे. कॅप्टन कुल एका बाजूला, रोहित नार्वेकर कॅप्टन चारकोप, सौरभ सिंग चिचा यांना देखील पाहणार आहोत. बेस्ट ऑफ गोराई, बेस्ट ऑफ चारकोप. 2 बॉल 24. अजून एक चेंडू डॉट. 1 बॉल 24. फक्त औपचारिकता बाकी. आज पहिल्या सत्रामधून जय श्रीराम या संघाने उपांत्य फेरी गाठलेली आहे. सेमीफायनल जो संडेला पहिला सामना होईल जय श्रीराम विरुद्ध या सुरू असलेल्या सामन्यातील विजेता, जो 8 ओव्हरचा सेमीफायनल असेल. 2 सेमीफायनल, 1 फायनल आणि एक्झिबिशन मॅच. आता मात्र हलक्या हाताने खेळतोय विजयी संघ शिफा स्ट्रायकर्स 11 मालाड उपांत्य फेरीमध्ये पोहोचत आहे. या संघाचं अभिनंदन, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे 18 चेंडूमध्ये ज्याने श्री गणेशा केला. श्री 43 धावा कुठल्या होत्या, तो म्हणजे श्री. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आजच्या दिवसभरात आपण खूप चांगलं सहकार्य केलं यूट्यूबच्या माध्यमातून. फोर्स वन लाईव्ह जे आपल्या अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट टी व्ही, लॅपटॉपवर पाहत होते त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. सर्व आमची टीम, कॅमेरामॅन जग्गू, त्याचप्रमाणे अनिकेत आणि अपडेटर ओमकार, फोर्स वनचे सर्व कॅमेरामॅन, स्कोरर, मॅन्युअल ज्याने केलं प्रशांत, याचे देखील धन्यवाद. DJ सागर ट्रॉनिक्स DJ यांचे देखील धन्यवाद. किरण
आणि आयोजक अजिंक्य सानप आणि सनी 11 गोराई 2 यांचे देखील मनपूर्वक आभार. श्री आपल्यास विनंती करतोय, आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि फिरोज आपणास विनंती करतोय की आपण त्वरित मदन देशमुख यांना संपर्क साधायचा आहे. श्री प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सो द मॅन ऑफ द मॅच ऑफ सेकंड क्वार्टर फायनल बिटवीन US उमेश 11 वर्सेस शिफा स्ट्राइकर्स 11 बोरीवली मलाड. सॉरी, टीम ने, फिरोज भाई इनकी टीम ने जगह बनाई है सेमीफाइनल में और ये मैन ऑफ द मैच का किताब हम देंगे. अब आयोजक अजिंक्य सानप करता धरता इस टूर्नामेंट के, और ये कैप पर अलविदा कहते हुए आज के पहले दिन मेरे